नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिटरमिनंट ही कन्सेप्ट पाहणार आहोत. तर डिटरमिनंट कशाला म्हणतात तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ए बी सी डी अशा प्रकारच्या मांडणीला आपण डिटरमिनंट असं म्हणतो. तर या ठिकाणी ह्या दोन लाईन सेगमेंट आहेत. ह्या दोन लाईन सेगमेंटमध्ये काही एलिमेंट रो वाईज आणि कॉलम वाईज ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी हा डिटरमिनंट ए बी सी डी हा आपल्याला दिलेला आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहेत, डिटरमिनंट ए बी सी डी. तर ह्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ही व्हॅल्यू कशा प्रकारे काढली जाते तर ते अशा प्रकारे काढली जाते ए इंटू डी मायनस बी इंटू सी, म्हणजेच फर्स्ट एलिमेंट इंटू लास्ट एलिमेंट मायनस साईन कंपल्सरी सेकंड एलिमेंट इंटू थर्ड एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी डिटरमिनंट ए बी सी डी ह्याची व्हॅल्यू अशा प्रकारे आली ए डी मायनस बी सी. तर हा जो डिटरमिनंट आहे हा डिटरमिनंट ए बी सी डी आहे. तर ह्याच्यामध्ये दोन रो आणि दोन कॉलम आहेत, म्हणून ही जी ऑर्डर आहे ही या ठिकाणी ऑर्डर आहे 2. जनरली डिटरमिनंट रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर केला जातो. तर आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल पाहूयात. ए इक्वल टू डिटरमिनंट 1 3 4 6. तर ह्याची व्हॅल्यू कशा प्रकारे काढली जाते ते आपण या ठिकाणी पाहूयात. आत्ताच आपण पाहिलं होतं डिटरमिनंट जर आपल्याला दिला असेल ए बी सी डी हा जर आपल्याला सोडवायचा असेल, ह्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ही अशा प्रकारे आपण काढतो ए इंटू डी मायनस साईन कंपल्सरी बी इंटू सी. अशा प्रकारे ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू येते ए डी मायनस बी सी. तर आपल्याला ए हा डिटरमिनंट दिला आहे, ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी येईल 1 इंटू 6 मायनस 3 इंटू 4. तर एची या ठिकाणी व्हॅल्यू येईल 6 इंटू 1 6 मायनस 4 इंटू 3 12. देअरफॉर ए इक्वल टू -6. अशा प्रकारे ए ह्या डिटरमिनंटची या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊन या ठिकाणी पाहूयात. बी इक्वल टू डिटरमिनंट 4 9 2 5. देअरफॉर बी इक्वल टू ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू अशा प्रकारे येईल 4 इंटू 5 मायनस 9 इंटू 2. देअरफॉर बी इक्वल टू 4 इंटू 5 20 मायनस 9 इंटू 2 18. देअरफॉर बी इक्वल टू 20 मायनस 18 दॅट इक्वल टू 2. देअरफॉर बी इक्वल टू 2 हे ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू आली. मला बुकमध्ये पेज नंबर 10 वर एक क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटरमिनंट. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे ए इक्वल टू डिटरमिनंट 5 3 7 9. सेकंड एक्झाम्पल आहे एन इक्वल टू -8 -3 2 4. आणि थर्ड एक्झाम्पल आहे बी इक्वल टू 2√3 9 2 3√3. तर त्यातील आपण पहिले एक्झाम्पल पाहूयात. ए इक्वल टू 5 3 7 9. हे कशा प्रकारे सॉल्व करायचे ते. तर या ठिकाणी ए इक्वल टू 5 इंटू 9 मायनस 7 इंटू 3. देअरफॉर ए इक्वल टू 9 इंटू 5 45 मायनस 7 इंटू 3 21. देअरफॉर ए इक्वल टू 45 मायनस 21 दॅट इक्वल टू 24. तर डिटरमिनंट ए ह्या डिटरमिनंट एची व्हॅल्यू या ठिकाणी येते ए इक्वल टू 24. आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलं होतं एन इक्वल टू डिटरमिनंट -8 -3 2 4. तर या ठिकाणी यांची व्हॅल्यू अशा प्रकारे येईल -8 इंटू 4 -3 इंटू 2 दॅट इज इक्वल टू -8 इंटू 4 -32 मायनस साइन -3 इंटू 2 -3 इंटू 2 -6 इक्वल टू -32 मायनस मायनस प्लस होईल 6 -32 + 6
दॅट इक्वल टू 26 मायनस 26. तर या ठिकाणी यांची व्हॅल्यू आलेली आहे n इक्वल टू -26. थर्ड एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे b इक्वल टू डिटर्मिनंट 2√3 9 आणि 2 3√3. हे आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी सोडवायचं आहे. तर हे सोडवायचं असेल तर या ठिकाणी बीची व्हॅल्यू येईल b इक्वल टू 2√3 इंटू 3√3 2√3 इंटू 3√3 मायनस 9 इंटू 2 that is equal to b equal to 3 into 2 6 into √3 into √3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 इंटू 2 18. तर या ठिकाणी पहा √3 इंटू √3 ब्रॅकेट स्क्वेअर आला, ह्या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजेच या ठिकाणी येईल b इक्वल टू 6 इंटू 3 मायनस 18 that is equal to b equal to 18 minus 18 therefore b equal to 0. तर डिटर्मिनंट b ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे b इक्वल टू 0. मेथड त्यालाच आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने जर सोडवायचे असतील तर ते कशा प्रकारे सोडवायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अशा प्रकारचे एक्झाम्पल घेऊ. a1x प्लस b1y इक्वल टू c1 हे एक लिनियर इक्वेशन आहे. आणि दुसरं लिनियर इक्वेशन a2x प्लस b2y इक्वल टू c2. ह्या फर्स्ट इक्वेशनला आपण नंबर देऊया, सेकंड इक्वेशनला आपण नंबर दिला सेकंड. तर क्रॅमर्स पद्धतीने हे जर दोन एक्झाम्पल सोडवायचे असतील तर या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी x आणि y हे जे आहेत हे व्हेरिएबल्स आहेत. x आणि y हे व्हेरिएबल आहेत. a1 b1 c1 आणि a2 b2 c2 हे कोणतेही रिअल नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. तर क्रॅमर्स रूलनुसार या ठिकाणी x ची व्हॅल्यू येते ती x ची व्हॅल्यू अशा प्रकारे येते dx अपॉन d आणि y ची जी व्हॅल्यू येते ती y ची व्हॅल्यू येते dy अपॉन d. तर dx d dy d हे या ठिकाणी डिटर्मिनंट्स आहेत. पण ते डिटर्मिनंट कशा प्रकारे डिफाईन केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी येईल d इक्वल टू डिटर्मिनंट, पण हा डिटर्मिनंट कोणता येतो तर डी डिटर्मिनंट असेल तर त्या ठिकाणी x आणि y चे कोएफिशियंट घ्यायचे. तर x आणि y चे कोएफिशियंट येतात a1 b1. दुसऱ्या एक्झाम्पलमधील पण x आणि y चे कोएफिशियंट घ्या a2 b2. तर डिटर्मिनंट d हा अशा प्रकारे आला a1 b1 a2 b2. पुढचा जो डिटर्मिनंट आहे तो dx घेऊयात. dx कशा प्रकारे डिफाईन केलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर dx इक्वल टू डिटर्मिनंट, पण या ठिकाणी dx असेल तर x म्हणजेच या ठिकाणी x चे कोएफिशियंट रिमूव्ह करायचे. a1 आणि a2 हे d ह्या डिटर्मिनंटमधील काढून टाकायचे, म्हणजे ह्या व्हॅल्यू काढून टाकायचे. ह्याच्याऐवजी c1 आणि c2 ह्या व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजेच या ठिकाणी येईल c1 c2 आणि बाकीचे जे व्हॅल्यू आहेत ते आहे असेच येतील b1 आणि b2. म्हणजेच या ठिकाणी डिटर्मिनंट dx अशा प्रकारे येतो c1 b1 c2 b2. तर पुढचा जो डिटर्मिनंट आहे तो डिटर्मिनंट आहे dy. ह्याच्यामध्ये पण सेम त्याच प्रकारे y चे कोएफिशियंट काढून टाकायचे, त्याच्याऐवजी c1 आणि c2 चे कोएफिशियंट घ्यायचे. म्हणजेच या ठिकाणी येईल a1 a2 आणि b1 b2 ह्यांच्याऐवजी कॉन्स्टंट व्हॅल्यू c1 आणि c2 येतील. म्हणजे या ठिकाणी dy आला a1 c1 a2 c2. बरोबर. अशा प्रकारे dx dy च्या व्हॅल्यू काढल्या, ह्या व्हॅल्यू x इक्वल टू dx अपॉन d आणि y इक्वल टू dy अपॉन d मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील. अशा प्रकारे क्रॅमर्स रूल पद्धतीने आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवू शकतो. तर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रॅमर्स रूल. 5x प्लस 3y इक्वल टू -11 2x प्लस 4y इक्वल टू -10. तर अगोदर हे दोन्ही इक्वेशन अशा प्रकारे लिहून घ्या. 5x प्लस
3y इक्वल टू -11 आणि 2x प्लस 4y इक्वल टू -10. हे एक्झाम्पल लिहित असताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स हा व्हेरिएबल आहे, त्याच्या खाली एक्स हा व्हेरिएबलच आला पाहिजे. वाय जो व्हेरिएबल आहे, वायच्या व्हेरिएबलच्या खाली वायच हा व्हेरिएबल आला पाहिजे आणि इक्वल टू कॉन्स्टंट नंबर या ठिकाणी आला पाहिजे. देअरफॉर बाय यूजिंग क्रॅमर्स रूल डी इक्वल टू, तर डीच्या व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या, तर एक्स आणि वायचे कोएफिशियंट म्हणजे जे आहेत 5, 3 आणि या ठिकाणी येईल 2, 4. तर ह्याची व्हॅल्यू अशा प्रकारे येईल डी इक्वल टू 5 × 4 मायनस 3 × 2. देअरफॉर डी इक्वल टू 5 × 4 20 मायनस 3 × 2 6. देअरफॉर डी इक्वल टू 20 मायनस 6 14. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आली डीची. नेक्स्ट डी एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूयात. डी एक्स इक्वल टू अशा प्रकारे येईल. मी तुम्हाला सांगितलं होतं जर डी एक्स हा डिटर्मिनंट जर काढायचा असेल तर डी ह्या डिटर्मिनंटमधील एक्सचे कोएफिशियंट काढून टाकायचे, म्हणजे एक्सचे कोएफिशियंट 5 आणि 2 हे काढून टाका आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट नंबर -11 आणि -10 हे घ्या, म्हणजे या ठिकाणी येतील -11 -10 आणि 3, 4 ॲज इट इज. तर हा डिटर्मिनंट अशा प्रकारे येईल डी एक्स इक्वल टू -11 × 4 मायनस साईन कंपल्सरी -10 × 3 that is equal to -11 × 4 -44 -10 × 3 -13. Therefore dx equal to -44 minus plus 30. Therefore dx equal to -14. तर आता पुढचा जो डिटर्मिनंट आहे dy तो आपण या ठिकाणी काढूयात. dy इक्वल टू डिटर्मिनंट, पण या ठिकाणी व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या, तर या ठिकाणी आहे dy. तर y असेल तर या ठिकाणचे yचे कोएफिशियंट 3, 4 हे काढून टाकायचे आणि त्यांच्याऐवजी -11 आणि -10 घ्यायचे, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू आहे अशाच 5, 2 आणि dy असेल तर हे yचे कोएफिशियंट काढून टाका. yचे कोएफिशियंट आहेत 3, 4 त्याच्याऐवजी -11 आणि -10. तर आपण हा डिटर्मिनंट सॉल्व करूयात. 5 × -10 मायनस साईन कंपल्सरी -11 × 2. Therefore 5 × -10 -50 minus -11 × 2 -22. That is equal to -50 plus 22. Therefore -50 plus 24 that is equal to -28. म्हणजे ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आलेली आहे dy ची. हिची व्हॅल्यू आलेली आहे 14. dx ची व्हॅल्यू आलेली आहे -14 आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे -28. या ठिकाणी आपली x ची व्हॅल्यू येईल x इक्वल टू dx अपॉन d. देअरफॉर x इक्वल टू -14 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 14. देअरफॉर x इक्वल टू -1 आणि या ठिकाणी आपली y ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर y इक्वल टू येतं dy अपॉन d. देअरफॉर y इक्वल टू dy इक्वल टू -28 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 14. देअरफॉर -28 अपॉन 14 इक्वल टू -2. तर या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू आलेले आहेत. x इक्वल टू -1 आणि y इक्वल टू -2 हे आपल्या या सायमल्टेनियस इक्वेशनचं या ठिकाणी सोल्युशन येतं. प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे. तो डिटर्मिनंट अशा प्रकारे आहे. डिटर्मिनंट 3, 2, 4, 5
इक्वल टू 3 इंटू बॉक्स मायनस बॉक्स इंटू 4, खाली पण या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे -8 इक्वल टू बॉक्स. तर तुम्हाला हे बॉक्स भरून या ठिकाणची जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. तर आपण या ठिकाणी पाहूयात. तर तुम्हाला सांगितलेलं आहे 3 इंटू 5 म्हणजे फर्स्ट एलिमेंट इंटू लास्ट एलिमेंट या ठिकाणी येईल 5 आणि मायनस सेकंड एलिमेंट इंटू थर्ड एलिमेंट, सेकंड एलिमेंट आहे 2. 3 इंटू 5 15, 2 इंटू 4 8, 15 मायनस 8 इक्वल टू 7. तर ही होती आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्यातील फर्स्ट डिटर्मिनंट -1 7 2 4. तर हा डिटर्मिनंट आहे, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर हे अशा प्रकारे येईल -1 इंटू 4 मायनस साइन कंपल्सरी 7 इंटू 2 इक्वल टू -1 इंटू 4 -4 मायनस 7 इंटू 2 14 इक्वल टू -4 -14 इक्वल टू -18. हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे डिटर्मिनंट 5 3 -7 0. तर या ठिकाणी हा डिटर्मिनंट सोडवायचा असेल तर 5 इंटू 0 यांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल -3 इंटू -7 इक्वल टू 5 इंटू 0 0 -3 इंटू -7 -21. तर इक्वल टू 0 मायनस मायनस प्लस इक्वल टू 21. तर सेकंड एक्झाम्पल जो आहे, तर थर्ड डिटर्मिनंट अशा प्रकारे आहे 7/3 5/3 3/2 1/2. तर हा सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट इंटू लास्ट एलिमेंट 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2 that equal to 7 into 1 7 3 into 2 6 minus 5 into 3 15/3 into 2 6. दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे, therefore add to numerator 7 minus 15/6. therefore 7 minus 15 minus 8/6 equal to dividing n and d by 2 minus 4/3. हे थर्ड डिटर्मिनंट जो आहे त्याचं हे आन्सर येते. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x minus 4y इक्वल टू 10 आणि 4x plus 3y इक्वल टू 5. तर हे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहूया 3x minus 4y इक्वल टू 10 आणि 4x plus 3y इक्वल टू 5. therefore by Cramer's rule, therefore d इक्वल टू 3 4 minus 4 3 3 4 minus 4 3 कॉमा dx इक्वल टू dx ची व्हॅल्यू काढायची असेल तर d मधील x चे कोइफिशियंट 3,4 काढून टाकून त्याच्याऐवजी कॉन्स्टंट नंबर जे आहेत 10 आणि 5 ते घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी येईल 10,5 आणि -4 3 ॲज इट इज. ह्याली dx ची व्हॅल्यू आणि dy इक्वल टू, तर d ह्या डिटर्मिनंटमधील y चे कोइफिशियंट -4 3 काढून टाका आणि त्याच्याऐवजी 10 आणि 5 ही व्हॅल्यू घ्या. म्हणजे या ठिकाणी येईल 3 4 आणि ह्याच्याऐवजी 10 5. तर आपण क्रॅमर्स रूलने d dx आणि dy ह्यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी काढलेल्या आहेत. तर d इक्वल टू 3 इंटू 3 9 मायनस साइन कंपल्सरी -4 इंटू 4 -16. therefore d इक्वल टू 9 मायनस 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 प्लस 16. therefore d इक्वल टू 9 plus 16 25. सेकंड dx इक्वल टू 10 इंटू 3
30 मायनस साइन कंपल्सरी, -4 इंटू 5 -4 इंटू 5 मायनस 20, therefore dx equal to 30 minus minus plus 20, therefore dx equal to 50, and dy equal to 3 into 5 15 minus 10 into 4 40, therefore 15 minus 14 minus 25. dy ची व्हॅल्यू आलेली आहे -25, dx ची व्हॅल्यू आलेली आहे 50 आणि d ची व्हॅल्यू आली आहे 25. आता आपण या ठिकाणी x आणि y यांची व्हॅल्यू काढूयात. क्रॅमर्स रूलनुसार x ची व्हॅल्यू अशा प्रकारे येते dx अपॉन d, y ची व्हॅल्यू अशी येते dy अपॉन d. देअरफॉर x इक्वल टू dx ची व्हॅल्यू आपण जी काढली होती ती आलेली होती आपली 50 आणि d ची व्हॅल्यू जी आलेली होती ती होती 25. देअरफॉर x इक्वल टू 50 अपॉन 25 2, आणि y इक्वल टू dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आलेली आहे -25 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 25. देअरफॉर y इक्वल टू 25 अपॉन 25 -1. आपलं जे इक्वेशन्स आहेत 3x - 4y इक्वल टू 10 आणि 4x + 3y इक्वल टू 5, ह्याचे जे सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स अशा प्रकारे येतात x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू -1. आत्ताच आपण जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे ते प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट होतं. बाकीचे 5 एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम येत असेल तर ग्रुपवर टाका. धन्यवाद.